प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 7 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात. आणि मंडळी, आज अजून TTMचा एपिसोड आला नाही, त्यामुळे मी या मालिकेचा एपिसोड आधी देते. खूप उशीर होऊन जातो ना मग. तर आजचा एपिसोड सुद्धा कालच्याप्रमाणे खूप छान दाखवला. सुरुवातीचा सीन अतिशय हसवणारा आहे. तर बघा, नंदिनी म्हणत असते जीवाला, तुम्हाला दगड म्हटलं ना तर चालेल. त्यावरती आता जीवा तिची टर उडवतो. स्वयंपाकात मदत करतोय बाबा जीवा नंदिनीला. नंदिनी त्याला म्हणते, तुमचं नाव ना दगडच ठेवायला पाहिजे. जीवा म्हणतो, चालेल चालेल, मला चालेल. अगं, काहीही नाव ठेव, मला काहीच प्रॉब्लेम नाही. अगं नंदिनी, तू माझं नाव जन्मजय बदलून दगड ठेवलं तरी चालेल, पण मला तुझी चिंता आहे ग. नंदिनी म्हणते, काय माझी चिंता? माझी कसली आली आहे चिंता तुम्हाला? जीवा तिला म्हणतो, अगं बघ, नंदिनी दगड देशमुख, कसं वाटतं ते ऐकायला? अगं, लोक नावं ठेवतील ना, तुला म्हणतील ना, बघा बघा दगडाची बायको चालली, बघा बघा. छान वाटलंय ना प्रेक्षकांना बघायला. नंदिनी म्हणते, तुम्हाला मस्करी सुचते ना? काल मी तुम्हाला एवढी भांडले, पण तुम्हाला त्याचं काही नाहीये. काही न झाल्यासारखे उभे आहात माझ्यासमोर. जीवा म्हणतो, अगं असं काय करतेस नंदिनी? अगं, कालचा जीवा आणि आजचा जीवा फरक नाही दिसत आहे का तुला? नंदिनी म्हणते, कुठला फरक आहे? जीवा म्हणतो, ते मी नाही सांगणार. अगं, मी चकाचक बाईसारखा बोलून नाही दाखवत, करून दाखवतो. त्यावर नंदिनी म्हणते, बस 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 करा आता, बोलून नका दाखवू, करा ते, पुऱ्या लाटा पटापटा, तेल तापलंय ते. जीवा तिला टॉन्ट मारतो, अरे देवा, हे तेल पण तुझ्यावरच गेलेलं दिसतंय. नंदिनी आता चिडली आहे बरं का, चिडल्याचा आविर्भाव आणतीये. पण आता जीवाने मात्र खूप प्रेमाने त्या पुऱ्या लाटल्यात, अगदी गोल गोल लाटल्यात. आणि मस्तपैकी त्याने स्वतःच्या पुऱ्याचं कौतुक पण केलंय. आहा हा, कसल्या गोल गोल पुऱ्या केल्या मी, ये बात जीवा, ये बात. आणि आता हळूहळू त्याने त्या कढईत टाकल्यात, मस्त त्या टम्म फुगून वर आल्यात. ज्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल त्यांनी नक्की नाश्त्याला बटाट्याची भाजी पुरी करा, नाहीतर बासुंदी पुरी करा. हो चालते एखाद दिवशी फॉरची. जीवाला भीती वाटत असते बरं का पुऱ्या कढईत टाकताना. तो पुरी असा अल्ला टाकत असतो लांबून. नंदिनी म्हणते, लहान मुलांसारखे घाबरताय आणि आज कसली हौस आहे हो तुम्हाला पुऱ्या तळायची. आता याला त्या पुऱ्या तळता तळता अचानक गरमी व्हायला लागते. तो नंदिनीला खुणवतो त्याच्या अंगावरचं ते जॅकेट काढायला. नंदिनी ते काढते आणि पुन्हा त्याच्या हातावर ठेवून देते. पण तो सुद्धा हुशार आहे, त्याचे हात ते पिठाने माखलेले असतात ना, मग तो असं उडवून लावतो, तो बाजूला टाकून देतो जॅकेट. नंदिनीला म्हणतो, बघ जरा बघ, किती छान पुऱ्या करतो मी, गोलम गोल. बघ बघ नंदिनी, काय दिसतीये ती पुरी. एक पुरी खाऊन बघू का मी? एकच. नंदिनी म्हणते, नाही बाबा, देवाला नैवेद्य दाखवायचं आहे, मग खायची ती पुरी. नाही 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 नाही, पुरी उष्टी नाही करायची. जीवा म्हणतो, असं काय करतेस नंदिनी? जीवा आणि देवा काही वेगळे आहे का? नंदिनी म्हणते, गप्प बसाओ, किती बोलताय तुम्ही, आधीच इथे गरमीने मला उकडतंय. जीवा म्हणतो, थांब, मी ना तुझा घाम पुसतो रुमालने. नंदिनी म्हणते, अजिबात नाही हा, मला तुमची कुठलीच मदत नकोय. जीवा म्हणतो, असं आहे का? बरं चल, मी तुला टच न करता घामही पुसून दाखवेल, तुला थंडही वाटेल आणि तुझ्या चेहऱ्यावर स्माईल पण येईल. नंदिनी म्हणते, बोलवच्चन करायला कुठली डिग्री नाही लागत. जीवा म्हणतो, अगे तुला म्हटलं ना मी करून दाखवतो. नंदिनी म्हणते, कॉपी करा माझी, कॉपी करा. जीवा म्हणतो, तो ठेव बाजूला तो पोळपाट आणि चल ये माझ्यासोबत, चल ये ग. नंदिनी म्हणत असते, कशाला? जीवा म्हणतो, चल ये ग, अगं खाली वाग. आता त्याने ना तिला फ्रीजच्या जवळ आणलंय बरं का प्रेक्षकांनो, आणि फ्रीजमधली थंडीगार हवा खाऊ घातली आहे, जेणेकरून तिला गारगार पण वाटलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा घामही कमी झाला. पण बाई, माझी पोरं करतात बरं का असं, गरमीचे दिवस असतात ना तेव्हा ते सारखे फ्रीज उघडतात. मला ना तशी काहीतरी अशी मस्त आयडिया वाटली जीवाची. तर आता इथे नेहमीप्रमाणे मालिकेचं शीर्षक गीत लावलंय. आता जीवा नंदिनीला असं गारगार होताना बघून त्यालाही फार गारगार वाटतंय आणि त्याने नंदिनीचा हळूच अलगदपणे तो फोटो टिपलाय नंदिनीचा. ती खुश झालेली असते ना, तिला गारमगार वाटतंय म्हणून. आता काही म्हणा, मालिकेचे एपिसोड बघायला धम्माल येते ना तुम्हाला? मग मला नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या या नेहमीप्रमाणे रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. मध्येच थोडीशी आठवण देते हो तुम्हाला, विसरले असाल तर. तर बघा, जीवाने कसा पटकन नंदिनीचा फोटो घेतलाय. स्माईल करणारी नंदिनी त्याला आवडतीये ना, म्हणून. आता नंदिनी जीवाकडे बघते, फ्रीजची गार हवा खाते आणि मग अशी उठून उभी राहते. आता तिला काही या जीवाला थँक्यू म्हणायचं नाहीये, पण थोडासा ॲटिट्यूड दाखवतीये
असा तिने आविर्भाव आणलाय. पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू तिला लपवता नाही आलंय. जीवा हसतोय बरं का, त्याला छान वाटतंय की चला मी नंदिनीचा हा क्षण एकदम मेमोरेबल बनवला. पण आता इकडे पहा, या वसू आत्याचं सत्य बाहेर येणार आहे बरं का प्रेक्षकांनो. मालिकेचा नवीन प्रोमो आलाय. आता येत्या काही दिवसात वसू आत्याचं भिंग फुटणार आहे नंदिनीकडे. आता या मंजू आत्याला मॅन्युप्लेट करतात वसू आत्या. मंजू आत्या आल्यात वसू आत्याच्या खोलीत आणि विचारतात, काय गो ए ताई, कशाला बोलवलंस मला? वसू आत्या म्हणतात, तुला तुझ्या मुलीची काही काळजी आहे की नाही? मंजू आत्या म्हणतात, अगो मी गाईंना चारा घातला, मुंग्यांना साखर पण दिली आणि म्हणतेस मला माझ्या मुलीची काळजी नाहीये. मी खूप काही करते माझ्या पिहूसाठी. वसू आत्या म्हणतात, अगं तुला काळजी आहे पोरीची मान्य आहे, पण मुलींची काळजी न घेता इतरांचे वाईट हेतू, इतरांच्या वाईट नजरा यापासून पोरीला आपल्या वाचवलं पाहिजे की नाही? मंजू आत्या म्हणतात, अगं म्हणजे काय ग ताई? वसू आत्या म्हणतात, अगं तुला माहिती आहे का पिहूच्या बाबतीत आज काय होणार आहे? आता मंजू आत्या म्हणतात, काय होणार आहे? रम्या म्हणते, अगं मावशी, पिहूला वेडं ठरवण्यासाठी ती नंदिनी काउन्सलर आणतात घरात. आता ही मंजू आत्या म्हणते, काउन्सलर? आता ते काउन्सलर हा शब्द यांनी नवीनच ऐकलाय बरं का मंजू आत्याने. त्या म्हणतात, काउन्सलर म्हणजे काय? आता त्या रम्याला आणि वसू आत्याला हिला सांगायचं नाहीये ना, त्या पिहूच्या आईला, या मंजू आत्याला. या दोघीही मजा घेत असतात. पण इकडे नंदिनी आता पिहूला काउन्सलरचा अर्थ समजवतीये. पिहूला नंदिनी म्हणते, ए बेटा पिहू, काउन्सलर म्हणजे काय माहितीये तुला? मला सांग, तुझी स्कूलमधली बेस्ट फ्रेंड कोण आहे? पिहू म्हणते, अक्षरा. नंदिनी म्हणते, मला सांग, तू अक्षराला सगळे सिक्रेट सांगते की नाही? म्हणजे जसं की गेल्या वेळेला तू फ्रीजमधील चॉकलेट काढले होते आणि खाल्ले होते, घरात कोणाला सांगितलं नाहीस तू, पण अक्षराला सांगितलं होतं ना, अगदी तसं, हो की नाही? मग पिहू म्हणते, हो वहिनी, माझे सगळे सिक्रेट मी माझ्या मैत्रिणीला म्हणजे अक्षराला सांगते, मी बाकी कोणाला नाही शेअर करत माझे सिक्रेट. नंदिनी म्हणते, एक्झॅक्टली, आपण एखाद्या व्यक्तीला आपले सिक्रेट शेअर करत नाही. म्हणजे कधी कधी असं करतो आपण, आपले प्रॉब्लेम आपण ज्या व्यक्तीशी शेअर करतो, सिक्रेट शेअर करतो, ती व्यक्ती ना सगळे आपले सिक्रेट स्वतःकडे ठेवते. त्याला काउन्सिलर म्हणतात बरं का पिहू. आता पिहू खूप प्रेमाने ऐकतीये बरं का नंदिनीचं, आणि ही नंदिनी पण प्रेमाने समजवतीये. पण इकडे बघा कसा फरक असतो स्वभावामध्ये. रम्या तिच्याच मावशीला मॅन्युप्लेट करतीये बघा ना. म्हणते कशी रम्या, अगं मावशी, अगं काउन्सलर अशी व्यक्ती असते जी प्रश्न विचारून विचारून कन्फ्यूज करते, भांडावून सोडते. मग वसू आत्या म्हणतात, अगं नुसता प्रश्न नाही विचारत ती काउन्सलर, अगं ती भांडावून सोडते, टेन्शन देते. मग ही मंजू आत्या म्हणते, बाई असं असतं का ते काउन्सलर? रम्या म्हणते, अगं मावशी, आम्ही खोटं बोलू का तुला? ती काउन्सलर 1000 प्रश्न विचारेल पिहूला. पिहू आपली भांबावून जाईल ग मावशी. अगो आपल्या पिहूला भीती वाटायला लागेल. वसू आत्या म्हणतात, अगो तिची चिडचिड होईल. मग रम्या म्हणते, अगो आपली पिहू मग घरातल्या वस्तू फेकायला लागेल. मग वसू आत्या म्हणतात, अगो तिची चिडचिड होईल, अगो तिला त्रास होईल. मग लगेच मंजू आत्या म्हणतात, बापरे असं होईल सगळं? मग रम्या म्हणते, हो मावशी असंच होईल. आणि तिच्या शाळेत जर कळलं ना की तिच्यासाठी काउन्सलर आली होती घरी, तर सगळे तिला नावं ठेवतील, तिचे मित्रमैत्रिणी सोडून जातील, सगळ्यांना वाटेल की पिहूच्या डोक्यावर परिणाम झालाय, तिला वेड लागेल. आता या दोघी मायलेकी का बरं करताय हा आगाऊपणा? कारण की यांचं सिक्रेट बाहेर येऊ नये म्हणून. वसू आत्या म्हणतात, अगं पिहू एकटी पडेल ग मंजू. अगं एक दिवस असा येईल मंजू की आपली पिहू आपल्याशी सगळ्यांशी बोलणं बंद करेल, मिथूनशी आणि तुझ्याशी सुद्धा. मग मंजू आत्या खूप घाबरतात. मुळात त्या मंजू आत्याला काउन्सलर म्हणजे काहीच माहिती नाहीये, त्यामुळे त्या इतक्या तमाशा करतात ना आणि मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करतात बाबा. आता इकडे नंदिनी पिहूला गोड बोलते आणि म्हणते, ए बेटा पिहू, तू भेटशील ना काउन्सलरला? मग पिहू म्हणते, हो वहिनी भेटेल. तू ना खूप गोड आहेस वहिनी, तू खूप छान समजवतेस सगळ्या गोष्टी, थँक्यू. नंदिनी म्हणते, ए बेटा वेडी आहेस का? थँक्यू काय त्यात, आपण फॅमिली आहोत ना. आता तू रेडी हो, मी तुला छान मदत करते हां तुला आवरायला. तेवढ्यात ही मंजू आत्या आली आहे, त्या पिहूची आई मोठ्याने आरडाओरडा करते, काही गरज नाही नंदिनी तुझ्या मदतीची आम्हाला. आणि नंदिनी म्हणते, अहो असं काय बोलताय मंजू आत्या, काय झालं? आता मंजू आत्या म्हणतात, तुझी नाटकं बंद कर नंदिनी, भोळेपणाचा आव आणलाय ना, अगं बंद कर, मला सगळं माहिती आहे काय नाटकं करते तू. आता त्या नंदिनीचा हात धरते ही मंजू आत्या आणि खाली हॉलमध्ये नेत मोठ्याने ओरडते, ए मानिनी वहिनी बाहेर ये. घरातले सगळेच यांच्या आरडाओरड्यामुळे जमा झालेत बरं का. मानिन ते म्हणतात, बाई बाई काय झालं ताई? मंजू आत्या म्हणतात, काय झालं? अगं तुझी सून तू हद्द विसरली आहे स्वतःची, बघ काय करते आगोपणा. आता पार्थ म्हणतो, जीवा म्हणतो, काय झालं काय आत्या? अगं कशाला इतक्यानं मोठ्याने ओरडतेस? मंजू आत्या म्हणतात, काय झालं काय झालं? तुझ्या बायकोला जरा समजून सांग, बघ तुझी बायको हद्द विसरली आहे.
मग आता जीवा म्हणतो अगं आता शांतपणे तर बोल. मग लगेच मंजू आत्या म्हणतात शांतच होते इथवर मी, म्हणून तुझी बायको वाटेल ते करतीये. आता ही काव्या विचारते अहो काय झालं ए नंदिनी ताई, अगं काय केलं तू. आता मंजू आत्या म्हणतात तुझी बहीण माझ्या मुलीला वेडं ठरवायला निघाली आहे. अगं माझ्या पोरीच्या डोक्यावर परिणाम झाला असं म्हणते तुझी बहीण. नंदिनीला कळेच ना आता काय बोलावं बाई या मंजू आत्याला. मंजू आत्या काही ऐकतच नसतात कोणाचं. नंदिनी म्हणते अहो आत्या ऐकून तर घ्या. मंजू आत्या म्हणतात गप्पा बस ग, मी आणि मिथून आहोत तिच्यासाठी, अजून माझ्या पिहूसाठी आहोत आणि आली मोठी कॉन्सलरला बोलवणारी. मानिनताई म्हणतात आओ 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 थांबा ताई, आओ कॉन्सलर म्हणजे असं काही नसतं. आणि नंदिनीने मला सांगितलं होतं कॉन्सलरबद्दल, बोलली होती नंदिनी, मी बोलणार होते तुमच्याशी येऊन तेवढ्यात. मंजू आत्या लगेच म्हणते वा वा वहिनी, तुला माहिती होतं सगळं, माझी पिहू तुला नकोशी झाली होती ना. मानिनी म्हणतात आओ नाही हो ताई. आता पार्थ म्हणतो अगं मंजू आत्या सगळ्यांना काळजी वाटते पिहूची म्हणून कॉन्सलरला बोलवलं. पण बाई या मंजू आत्या ना या कोणाचंच ऐकायच्या मनस्थितीत नाहीये. त्या इतक्या मोठ्याने आरडाओरडा करतात ये बाबा पार्थ तुला माहिती आहे का कॉन्सलर काय असतं, माहिती आहे का तुला. आता या वसू आत्या आणि रम्या कशा हसतात बघा. आता काव्या या मंजू आत्याची टर उडवते आणि म्हणते नाही माहिती आम्हाला, सांगा बरं कॉन्सलर म्हणजे काय असतं ते. ओ आत्याबाई सांगा. मंजू आत्या लगेच म्हणतात घ्या, हिला तर कॉन्सलरचा अर्थ पण माहिती नाहीये, आली मोठी आयस होणारी, देशाचं कल्याणच करणारी ही पोरगी. आता या हिला हसू येते बरं का काव्याला. या मंजू आत्या म्हणतात अगो कॉन्सलर म्हणजे जी खूप प्रश्न विचारते, तिच्यामुळे टेन्शन येतं आणि भीती वाटते. नंदिनी म्हणते नाही हो आत्या, अहो याच्या उलट असतं सगळं. पण त्या कशाच्या ऐकतात बाई, त्या आरडाओरडा करायला लागतात. नंदिनी म्हणते कॉन्सलर आली ना की मंजू आत्या मोठ्याने ओरडतात गप्पा बस करून. काव्याला पण राग येतो त्यांचा. आता त्या मंजू आत्या पुन्हा ओरडतात माझ्या पिहूपासून आता मैत्रिणी तिच्या दूर होणार, आता काही पण होणार. आता तेवढ्यात ना ती आरुषी आली बरं का, काव्याची मैत्रीण, आणि सॉरी अनिशा आली. मग आता मंजू आत्या म्हणतात आली आली ही कॉन्सलर आली. आणि आता त्या अनिशाजवळ जातात आणि तिचा दंड धरून तिला हकलायला लागतात, जा आल्या पावली परत जाग कॉन्सलर. पण आता काव्या चिडते आणि म्हणजे हो मंजू आत्या अहो काही वेडबीड लागले का तुम्हाला, काय चाललंय तुमचं, तुम्ही हिला ओळखत नाही का. त्या अनिशाचा दंड धरलाय पा त्या मंजू आत्याने. आता काव्या म्हणते अहो तुम्ही तिला पाहिलं नाही का घरात आधी, अहो आत्या अहो ही माझी मैत्रीण आहे अनिशा. मग आता या मंजू आत्या म्हणतात मैत्रीण आहे ना तुझी, मैत्रीण आहे ना, अगं मग माझ्या पिऊला मैत्रिणी नको का. प्रेक्षकांनो कशाला हव्या तो मैत्रिणी, काही आपलं जाऊ द्या, आता मला काही बोलायचं नाही आज. पण बघा आता पुढे काय तमाशा झालाय. आता या मंजू आत्या म्हणतात का वेडं करताय, का वेडं करताय माझ्या पिहूला, सगळे मुद्दाम करताय आणि मोठ्याने रडायला लागतात. मग जीवा म्हणतो अगं आत्या गप्प बस ना, अगं काय रडतेस, काय बोलतेस. मग आता या मंजू आत्या जीवावर ओरडतात आणि म्हणतात तू गप्प बस रे, तुझ्या बायकोला समजव, माझ्या पिहूला त्रास द्यायचा प्लॅन आहे तिचा. मग पार्थ म्हणतो अगं आत्या तुझा गैरसमज झालाय. आता मंजू आत्या म्हणतात नाही काही गैरसमज नाहीये, माझ्या पिहूचं बालपण संपवायला निघालात तुम्ही सगळे. मानिनी ताई म्हणतात अहो तुम्ही जरा बस करता का, केवढ्यानं ओरडताय ताई. पण त्या मंजू आत्याच ओरडतात मोठ्याने तुम्ही बस करा, माझ्या पिहूच्या आयुष्याचा मी खेळ नाही करू देणार, कळलं का तुला नंदिनी, मी 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 कोणाचंच नाही ऐकणार. शेवटी काव्या त्यांच्यापेक्षाही अजून मोठा आवाज काढते आणि म्हणते ओ गप्पा बसा. आणि मग सगळेच घाबरतात बरं का काव्याच्या आवाजाला. वसू आत्या सगळ्यात जास्ती. काव्या म्हणते ओ आत्या काय चाललंय, कोणी एवढं चिडचिड करतं का, किती बोलताय तुम्ही, एवढी बडबड करायची असते का, अहो तुमच्या डोक्यात किती राग आहे. अहो हा राग शांत करायला मी एक ट्रिक वापरते, थांबा जरा. आता ही काव्य म्हणते मंजू आत्याला मोजा, चला मोजा 10 9 8. आता या मंजू आत्या पण लागली मोजायला लागतात बरं का. जरा इन्स्टंट वाटला सीन पण मजेशीर होता. मग आता पार्थ काव्याकडे बघून हसायला लागतो आणि मग काव्या उलटी काउंटिंग करायचं शिकवते त्या मंजू आत्याला. मानिनी ताईंना हसू येतंय, नंदिनीला हसू येतंय, वसू आत्या आणि रम्या कशा पाहत राहतात बघा काव्याकडे. काउंटिंग करत करत काव्या 3 पर्यंत आली आहे. मग पुढची काउंटिंग पार्थ करतो 3 2 आणि मग काव्या म्हणते 1. संपला की नाही राग तुमचा. मग मंजू आत्या तिच्याकडे बांबवल्यासारख्या पाहायला लागतात. काव्या म्हणते झाला ना आता राग शांत आत्याबाई, चला झाला यांचा राग शांत. मग नंदिनी प्रेमाने त्यांच्या जवळ जाते आणि म्हणते ओ मंजू आत्या, आत्या तुम्हाला ना कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे, मला सांगा तुमचं पोट खराब झाल्यावर तुम्ही काय करता. मग मंजू आत्या सांगतात मी डॉक्टरकडे जाते. नंदिनी म्हणते मग डॉक्टर काय करतात सांगा बरं.
मग मंजू आत्या म्हणतात औषध देतात, काही इन्फेक्शन असेल तर टेस्ट करायला सांगतात. नंदिनी म्हणते बरोबर, जसं पोट बरं नसल्यावर आपल्याला शरीराच्या डॉक्टरकडे जावं लागतं तसं मन बरं करायला आपल्याला काउन्सिलरकडे जावं लागतं. डॉक्टर आणि काउन्सिलर हे वेगवेगळे आहेत, पण आत्या पिहूला जो काही त्रास होतोय ना, तिच्या मनात जे काही आहे ते बाहेर काढायला आपल्याला काउन्सिलरच्या शब्दाचं औषध वापरायचंय फक्त. तुम्ही उगाच काळजी करताय. विश्वास ठेवा, काउन्सिलर आपल्याला बरं करायला मदत करत असतो. नंदिनी एवढं प्रेमाने बोलते की मंजू आत्या पटकन शांत होतात. आता ही नंदिनी म्हणते काळजी नका करू आत्या, तुम्ही आत्ताच जी काही चिडचिड केली, आम्हाला बोललात, आम्हाला राग नाही आला. आम्हाला माहिती आहे तुम्ही पिहूची आई आहात, तिच्या काळजीपोटी तुम्ही आम्हाला बोलताय, आम्ही समजू शकतो आत्या. आणि मला सांगा, मी कधीतरी पिहूसाठी वाईट विचार केलाय का? मग मंजू आत्या म्हणतात नाही. मग नंदिनी म्हणते मग आता कसा करेल मी आत्या? अहो मी खरं सांगते, माझी काव्या आरुषीनंतर पिहू माझी छोटी बहीण आहे, मी असंच समजते. मग मंजू आत्याला त्यांची चूक रिअलाईज होते आणि म्हणतात त्या सॉरी ग नंदिनी, माझं चुकलं. नंदिनी म्हणते नाही नाही, तुमचं नाही चुकलं. मंजू आत्या तुमची चूक नाही आहे. तुम्हाला कोणी चुकीची माहिती सांगितली सांगा बरं मला. कोणी तुम्हाला काउन्सिलरबद्दल असं डोक्यात घातलं? खरं खरं सांगा, काउन्सिलरबद्दल तुम्हाला चुकीची माहिती कोणी दिली? आता मंजू आत्या वसू आत्याकडे पाहतात बरं का, पण त्यांची काही हिंमत होत नाही मोठ्या बहिणीचं नाव घ्यायची. वसू आत्याचा दरारच तेवढा आहे बाबा. मग आता वसू आत्याकडे त्या बघतात आणि आता त्या सांगायला जातात ही माहिती मला. आता पुढे त्या काही बोलणार. नंदिनी म्हणते कोणी सांगितली? मग आता त्या काही बोलणार, तेवढ्यात तिथे खरी खरी काउन्सिलर आली आहे आणि मग हे नाव घेणं टाळलंय. म्हणजे मंजू आत्याने नाव काही घेतलं नाही मग वसू आत्याचं, आणि वसू आत्या घाबरलेल्या असतात ऑलरेडी. मंजू नाव घेते की काय आपलं, असं त्यांना मनात भीती वाटत असते. पण बघा ही जी म्हणजे आता ही वेळ टळलेली आहे वसू आत्याला एक्सपोज करण्याची. तेवढ्यात ते काउन्सिलर येतात. मग काउन्सिलर आल्या आल्या नंदिनी म्हणते अरे वा डॉक्टर कुलकर्णी आलात का, या ना या. वसू आत्या मग सुटकेचा निश्वास टाकतात. नंदिनी म्हणते ओ या ना प्लीज, आई ह्या पिहूच्या काउन्सिलर येतात. नंदिनी मानिनी त्यांना सांगत असते. तेवढ्यात मंजू आत्या खुश होऊन त्या काउन्सिलरकडे जातात आणि म्हणतात अगं बाई पिहूच्या काउन्सिलर आहेत का, या तुम्ही माझ्या मुलीला बरं कराल ना, तुम्ही माझ्या मुलीला फिट्टम फाट करा. आता काव्या म्हणते आत्या थांबा. आता या मंजू आत्या पिहूकडे नेत असतात काउन्सिलरला. मग ही काव्या म्हणते आत्या एक काम करा, तुम्ही माझ्याबरोबर चला, या डॉक्टर नंदिनी ताईंच्या ओळखीच्या आहेत ना, मग नंदिनी ताई घेऊन जाईल त्यांना पिहूच्या खोलीत. तुम्ही पॅनिक नका हो आत्या, तुम्ही माझ्यासोबत चला स्वयंपाकघरात, मी तुम्हाला मस्त थंडगार लिंबू सरबत प्यायला देते. चल ए अनिशा तू रूममध्ये जाऊन बसा आलेच. आता मुद्दाम काव्याने मंजू आत्याला तिथून नेलंय जेणेकरून त्या आणखीन धिंगाणा करू नये म्हणून. आता नंदिनी त्या काउन्सिलरला पिहूच्या रूममध्ये घेऊन जात असते. तेव्हा वसू आत्या आणि रम्या दोघीही मनातून चांगल्याच घाबरल्यात सॉलिड, कारण त्यांना माहिती आहे आता त्या एक्सपोज होणार म्हणजे होणारच. कारण वसू आत्यानेच नंदिनीला किडनॅप केल्यामुळे या जोड्या बदलल्या ना प्रेक्षकांनो. पण बघा आता नंदिनी पिहूचा प्रॉब्लेम समजावून सांगत असते या काउन्सिलरला, आणि काउन्सिलर विचारतातही तिला की नंदिनी नेमका पिहूची काय केस आहे मला सांग बरं. मग आता नंदिनी झालेला सगळा प्रकार सांगते, म्हणजे पिहूच्या बाबतीत काय काय झालं, ती कशी घाबरतीये सगळ्यांना बघून आणि कसं तिला टेन्शन आलंय, जे काही घडलंय ते सगळं नंदिनी सांगत असते. काउन्सिलर सगळं ऐकतात आणि त्यांना प्रथमदर्शनीच कळतं की पिहूचा नेमका प्रॉब्लेम काय आहे. पण आता या वसू आत्या आणि रम्या दोघीच्या दोघी अशा हळू नंदिनीच्या मागून जात असतात. नंदिनी एक्झॅक्टली काउन्सिलरशी काय बोलते ते जिथपर्यंत जाऊन ऐकता येईल तिथपर्यंत जाऊन या दोघी ऐकतात बरं का, पण त्याचा विशेष काही फायदा होत नाही. पण आता प्रेक्षकांनो आजच्या भागात त्यांनी विशेष म्हणजे इथेच त्यांनी आता संपवलाय, पुढे एक सीन दाखवलाय या वसू आत्याचा आणि संपवलाय भाग. पण बघा नंदिनीने झालेला प्रकार या सगळं सांगितलाय काउन्सिलरला, आणि पुढे काय झालं ते बघा. काउन्सिलर आता पिहूच्या रूममध्ये जातात आणि वसू आत्या आता त्यांच्या रूममध्ये जातात. आता वसू आत्या एक्सपोज होणार हे कन्फर्म झालंय. पिहू तिच्या मनातलं 100% काउन्सिलरला सांगणार आहे आणि काउन्सिलर आता ते सगळं नंदिनीला शेअर करेल. आता पिहूच्या खोलीत जाऊन काउन्सिलर त्यांची ओळख करून देतात पिहूला. हाय बेटा, मी कुलकर्णी डॉक्टर आहे.
मग आता ही नंदिनी म्हणते, ए पिहू तू यांच्याशी छान गप्पा मार मी आणि हो पिहू यांना तुझी मैत्रीणच समज अक्षरा असं म्हणून नंदिनी आता तिथून निघून जाते. मग आता त्या कॉन्सलर खूप गोड गोड बोलून पिहूला विश्वासात घेतात म्हणजे बोलण्यासाठी. आता ते पुढे दाखवलंय पुढच्या सीनमध्ये. आता इकडे वसू आत्या त्यांच्या खोलीत जातात. रम्या म्हणते, अगं आई आता काय होईल पुढे, त्या पिहूने जर सांगून टाकलं त्या कॉन्सलरला तर तुझी काही खैर नाही. वसू आत्या म्हणतात, मग आता मी काय करू, मी काय कमी प्रयत्न केले का? अगं मी त्या पिहूला घाबरवलं होतं ना, पण त्या नंदिनीने बरोबर गोड बोलून मंजूला समजवलं की ती कॉन्सलर कशी चांगली आहे पिहूसाठी. मग आता रम्या म्हणते, मावशी लगेच पटली आहे, वेडी कुठली मावशी, म्हणजे ही मावशीलाच वेडी म्हणते. मग वसू आत्याला त्यांच्या बहिणीची दया येते बरं का. त्या म्हणतात, अगं तिला काय दोष देतेस, शेवटी ती आईच आहे ना पिहूची, तिला पिहूची काळजी वाटणारच. मग रम्या म्हणते, अगं आई पण. वसू आत्या म्हणतात, ते जाऊ दे सगळं, या पिहूने त्या कॉन्सलर समोर तोंड उघडता कामा नये. आता त्या पिहूने काही सांगितलं कॉन्सलरला तर. आता तेवढ्यात मंजू आत्या येतात तिथे आणि म्हणतात, काय गं ताई, काय चुकीची माहिती पुरवली, नशीब मी त्या कॉन्सलरला हाकललं नाही समज. आता देवापुढे एकच प्रार्थना आहे, त्या कॉन्सलर समोर पिहूने चटाचटा बोलावं. आणि प्रेक्षकांनो हा भाग इथे त्यांनी संपवला. आता वसू आत्या घाबरल्या आहेत. पुढच्या प्रोमोत दाखवलंय की पिहूला विचारतात त्या कॉन्सलर, रॅपिड फायर खेळतात आणि त्यात पिहू बोलून जाते. सिक्रेट नाव घेतल्यावर तिने नंदिनीचं नाव घेतलं. कॉन्सलर पिहूला एक एक शब्द देते, बेस्ट फ्रेंड, आवडतं तुझं खाणं. मग ती पिहू असं पटपट पटपट बोलते ना, आणि त्यात सिक्रेट शब्द आल्यावर ती नंदिनी वहिनी असं बोलून जाते. त्यामुळे कॉन्सलरला जवळजवळ कळलंय की काहीतरी आहे नंदिनीच्या बाबतीत. पण आता वसू आत्या एक्सपोज होणारच आहे. इकडे ही अनिशा काव्याला म्हणते, अगं रूम पार्टनर आहात तुम्ही, पण आता लाईफ पार्टनर नक्की व्हाल, काय सांगतेस? मग काव्या म्हणते, बघू पिहूचं सेशन छान होऊ दे, मग या बोक्याचा विचार करते. आता हा डायलॉग मला काव्याचा काही कळला नाही बरं का. पण आता नंदिनी प्रार्थना करत असते पिहूसाठी देवाजवळ आणि जीवा तिला न्याहाळत असतो. तर प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला, वसू आत्याचं हे सत्य लवकरच समोर येणार आहे, ते खरं समोर येईल की स्वप्न असेल? मला नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज लवकर आला होता ह्या मालिकेचा एपिसोड म्हणून देऊन टाकला. मग TTM अजून आला नाहीये मंडळी. TTM आला की लगेच आपल्या दुसऱ्या चॅनलवर त्याचा रिव्ह्यू देते. त्यामुळे बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.